आता राज्यातल्या काही इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। बीडच्या मस्साजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद आता इतर जिल्ह्यामध्ये उमटत आहेत। देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापुरात मोर्चा काढण्यात आलेला आहे। हत्या होऊन 19 दिवस पूर्ण होऊन मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आलेली नाही। मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून तहसील कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आलाय। गुन्ह्यातील वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह 4 आरोपी अजूनही मोकाटच आहेत। उद्या बीड शहरामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे। या मोर्चामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया, मनोज रांगे पाटील, छत्रपती संभाजीराजे, विनोद पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, सुरेश धस यांच्यासह अनेक राजकीय नेते हजर राहतील। दरम्यान लातूरमधील आंदोलनाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी। पाहूयात। बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज समस्त रेणापूरकर आणि त्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने जे आहेत तर तहसील कार्यालयावरती आज महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। माझ्यासोबत आयोजक आहेत, काय सांगाल आज महामोर्चाचं आयोजन करण्यात आले? आज मोर्चा संतोष देशमुख यांच्या हत्याऱ्याला अटक झालेली नाही। 17-18 दिवस झालेले आहेत। त्याला तात्काळ अटक करावी आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी। मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांना अटक झालीच पाहिजे। मुख्य आरोपीला अटक झालीच पाहिजे। कसं नियोजन केलंय आजच्या मोर्चाचे? संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 18वा दिवस आहे। महाराष्ट्रातला मराठा समाजच नाही तर सर्व जाती धर्मातील लोक एकमुखी मागणी करतायत की या कटाचा जो कोणी मुख्य सूत्रधार आहे त्या सूत्रधाराला 302च्या गुन्ह्याखाली अटक करा। एकमुखी मागणी होत असताना सुद्धा 18वा दिवस उजळलेला असताना सुद्धा सरकारनं आणखीन मुख्य आरोपीला त्याच्यावरती 302चा गुन्हा दाखल केला नाही, त्यांना अटक केली नाही आणि फरार असणारे 3 आरोपी अद्याप पोलीस प्रशासनाला सापडले नाहीत। म्हणून रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने या सरकारच्या विरोधात या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चाला मराठा समाजासह सर्व जाती धर्मातील सर्वसामान्य लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। आता तरी सरकारनं जागं व्हावं आणि या 7 आरोपी बरोबर या कटाचा जो मुख्य सूत्रधार आहे वाल्मिक कराड याच्यावरती 302चा गुन्हा दाखल करावा आणि सर्वच्या सर्व आरोपींना अटक करावी। हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे आणि संतोष देशमुखाच्या कुटुंबासह मसाजोगच्या गावाला पोलीस संरक्षण देऊन त्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावं आणि या प्रकरणाचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मुंडे बंधू आणि भगिनी यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा या मागणीसाठी आज या ठिकाणी रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 18 दिवस पूर्ण झाले, मात्र मुख्य सूत्रधार जो आहे तो अजूनही अटक नाही। त्या निमित्तानं आजचा जो आहे मराठा समाजाकडनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।